आईच्या हातातला असा छन्नी आणि हातोडा दगड फोडण्याचा हिसकावतं. एक खडक असतो असा मोठा, त्या खडकावर जातं, छन्नीवर हातोड्याचे घाव घालायला लागतं. आईला वाटतं काय करताय, काहीतरी वाक्य तिथं लिहिताय. आई धावत धावत पोराच्या मागे जाते, पोरग तिथं वाक्य लिहित असतं. आई त्याच्या हातातला छन्नी हातोडा हिसकावते, त्याला जराशी जखम होते, रक्ताची चिळकांडी उडते. जिथं काहीतरी लिहिलेलं असतं, वाक्य कोरलेलं असतं, तिथं रक्त रक्त शिंपलं जातं. आई पाहते पोरानं काय लिहिलंय ते वाचावं. आई स्वतःचा पदर घेते, रक्त पुसते. 12 वर्षाच्या त्या लेकरानं त्या खडकावरती छन्नी हातोड्यानं कोरलेलं असतं, ते वाचल्याबरोबर आईच्या डोळ्यात अश्रू येतात. त्या 12 वर्षाच्या लेकरानं लिहिलेलं असतं, आई आई तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच, मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. आज मला इथं जमलेल्या माझ्या या सगळ्या तरुण पिढीला सांगताना अभिमान वाटतो. ही सत्य कथा आहे. या महाराष्ट्राच्या मातीतल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊरचं बालाजी मंजुळे नावाचं ते पोरग आज कलेक्टर आहे.